कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय आनंद घन पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार अनंत कोटी भगवान श्री कृष्णचंद्र महाराजांच्या अमृतमय कथांचं रसपान आपण करत आहोत। आज आपली कथा विश्रांतीकडे वाटचाल करत आहे। श्री दत्त मंदिर यात्राच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा संगीतमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। अतिशय आनंद वाटतो आहे। या दत्तात्रय प्रभूंच्या या मंदिराच्या यात्रेच्या निमित्ताने खूप अनेक वर्षापासून या श्री दत्त मंदिराची यात्रा पालखी गुढीपाडव्याच्या शुभ दिनी निघत असते आणि त्या यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। या वर्षीही या ठिकाणी या अंकुळनेरकर परिवारातील ज्यांचं साल आहे त्या सर्व अंकुळनेरकर परिवारांनी या ठिकाणी संगीतमय भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 2024 पासून या कार्यक्रमाला अतिशय सुंदर पद्धतीने प्रारंभ झाला। आदरणीय श्री गंगाधर उर्फ महात्मा गोविंदराज दादाजी अंकुळनेरकर यांच्या सालापासून या प्रबोधनात्मक कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या प्रबोधनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आज वाढत जात आहे आणि पुढेही यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम याच मंडपामध्ये याच ठिकाणी प्रांगणामध्ये होणार आहेत। हे आपल्या तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे आणि म्हणून हा असा आनंदमय असलेला सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। अतिशय आनंद वाटत आहे। सर्व संयोजक मंडळी या ठिकाणी, समस्त अंकुळनेरकर परिवार, समस्त उपदेशी मंडळी, परिसरातील सर्व उपदेशी मंडळी, त्याचप्रमाणे जानराव वस्ती असेल, अंगुलगाव असेल, सायगाव असेल, पांजरवाडी असेल, नेहारखेडा असेल, समस्त पंचक्रोशीतील या भागातील सर्व भक्त मंडळी आणि आज तर पार वैजापूरच्या पलीकडे सुदामवाडी बोरसर वरून, इकडे नगरसूल वरून, नांदूर मधमेश्वर वरून, शिर्डी वरून, दूरदूरून भक्त मंडळी, गोदेगाव वरून सुद्धा भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून असा हा अमृतमय ज्ञान सोहळा अनेक संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तो संपन्न होत आहे। आदरणीय परमश्रद्धेय माझे मित्र श्री नंदलाल दादाजी अंकुळनेरकर, त्याचप्रमाणे प्राध्यापक दीपकराज शास्त्रीजी कपाटे, भोकर, जिल्हा नांदेड, या ठिकाणी या ज्ञानपीठावर असलेली ही सर्व संगीत संच मंडळी, आदरणीय श्रद्धेय शिव योगेश दादाजी कपाटे, त्याचप्रमाणे गायिका सौभाग्यवती वनिताबाई कोहळे आणि तबलजी या ठिकाणी उपस्थित असलेले अमरजी, त्याचप्रमाणे भल्लार चोपदार, तपेश्विनी माता भगिनी, असा हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि असा हा सोहळा संपन्न होत असताना या भागवत कथेमध्ये काल आपण बघितलं की पूर्ण परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांचा विवाह सोहळा, स्वयंवर सोहळा या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला। रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तन मन धन समर्पण भगवंताला केलेलं आहे आणि आपलं शरीर सुद्धा, आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं आहे। हा सोहळा आपण काल अनुभवला, डोळ्याने पाहिला आणि श्रवणही केला। माय बाप हो, भगवान परमात्म्यांनी, श्रीकृष्ण परमात्म्यांनी या भागवतामध्ये अनेक प्रकारचे विवाह सोहळे या ठिकाणी भागवतकारांनी दाखवलेले आहेत। भगवान श्री कृष्ण महाराजांच्या 8 पट्टराण्या होत्या, 8 पट्टराण्या होत्या वेगवेगळ्या आणि 16,108 स्त्रियांचा भगवान परमात्म्यांनी स्वीकार केला होता, पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केलेला होता। आणि म्हणून असा हा भगवान परमात्मा
त्याचा हा चरित्रांचा अमृतमय समुच्चय तुमच्या समोर आपण गेल्या 5 दिवसापासून मी तुमच्या समोर मांडतो आहे। भगवंताच्या लीला ह्या अनंत आहेत आणि अनंत असलेल्या लीला आपण आपल्या शब्दातून किती किती वर्णन करणार आहोत। तो अगाध आहे आणि तो अगाध असलेला भगवान परमात्मा त्याचं स्वरूप अगाध आहे। आपण आपल्या उंचीनं भगवंताला मोजू शकणार नाही, आपल्या विचारानं भगवंताला प्रगट करू शकणार नाही, कारण असा जो परमेश्वर आहे तो जीवांना कसा वर्णन करता येणार आहे। आणि म्हणून मी अल्पमती आहे आणि अल्पमती असलेला हा जीव प्रभूचं चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण बसलो आहोत। एकदा भगवंताच्या नामाचं संकीर्तन आपण सगळेजण करणार आहोत आणि संकीर्तनानंतर आपण आपल्या कथेमध्ये प्रवेश करणार आहोत। आणि म्हणून हे संकीर्तन कृष्ण कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। तेरा जीवन सुधर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा। कृष्ण कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। शिवपाल कृष्ण भगवान की जय। काल मुखग्रास त्रास निर्नाशयेत श्रीमद्भागवतं शास्त्रं कथोकीरेण भाषितम्। या जीवनामध्ये हा मनुष्य प्राणी काळरूपी सर्पाच्या जबड्यामध्ये सापडलेला आहे। कालरूपी सर्पानं त्याला वेढा घातलेला आहे, या भीतीने तो व्याकुळ झालेला आहे। आणि अशा या जीवांना श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकिरेण भाषितम्। श्रीमद भागवत कथेच्या या माध्यमातून या सर्व माणसांचं दुःख दूर होणार आहे। कारण राजा परीक्षितीनं शुकदेवांना विनंती केलेली आहे की मला अशा प्रकारची कथा सांगा, श्रेयशाम यद भवत् श्रेयम पावनानां च पावकम, जी जीवाला श्रेयस्कर आहे आणि ज्या कथेंच्यामुळे ज्या चरित्रामुळे जीवांचा उद्धार होणार आहे, अशा भगवंताच्या लीला आम्हाला सांगा। संसार तर आम्हाला माहितच आहे, संसार आम्ही उपभोगलेला आहे आणि म्हणून या संसारातून भवपार करण्यासाठी आम्ही या संसारात दुःखी झालो आहोत। आणि म्हणून या संसारामध्ये अजूनही नवनवीन असलेल्या, ज्याप्रमाणे दह्याला घुसळल्यानंतर नवनवीन असं लोणीवर निघत असतं, तशा पद्धतीने प्रभूचं चिंतन आम्हाला तुमच्या मुखारविंदातून ऐकायचं आहे। कारण तो कसा आहे भगवान परमात्मा,
अचिंत्य आहे, अनंत आहे आणि अचिंत्य असलेला भगवान ज्याचं आपण चिंतन करू शकत नाही, असो जी काही कथा आहे ती कथा मी तुमच्या मुखातून ऐकू इच्छितो. कारण जे ऋषी आहेत, जे महात्मे या ठिकाणी सांगणार आहेत, या महात्म्यांची पात्रता ती आहे. काय म्हणता, शुकमुनी म्हणजे सर्वसामान्य महात्मा नाही आहे. जो महात्मा यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह का तर आजुहाव. जो महात्मा मुंजी बंधन व्हायच्या पूर्वीच ज्याची नेमकी नाळ काटलेली आहे आणि असा तो महात्मा जन्मल्याबरोबर पळायला लागला आणि वनामध्ये जाऊन प्रभूचं चिंतन करू लागला, असा तो महात्मा आहे. वैराग्य संपन्न असलेला महात्मा आहे. आणि या महात्म्याच्या मुखातून आमचं अज्ञान दूर करण्यासाठी, अज्ञानम तिमिरंदश्य, अज्ञान रूपी अंधकार दूर करून ज्ञानांजन शलाकय, ज्ञान रूपी अंजन आमच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी त्या महात्म्यांनी भगवान परमात्म्याच्या अमृतमय कथांचं राजा परीक्षितीला चिंतन समोर केलेलं आहे. की बाबा रे, हे केवळ चिंतन ऐकल्याबरोबर ज्या गोकर्णाने आपल्या भावाला धुंदकारीला ती कथा ऐकवली होती आणि तो सगळा त्रयतापातून मुक्त झालेला होता, भूत यवनीतून पिशाच यवनीतून मुक्त झालेला होता. हे भागवत म्हणजे अमृताचा संचय आहे, अमृताचा. आणि हे अमृत कसं आहे, अमृत तरी माणसाला आयुष्य अशेपर्यंत जिवंत ठेवतं, पण हे अमृत असं आहे की माणसाला आजन्म अमर करून टाकतं आणि प्रभूच्या आनंदामध्ये तल्लीन करून टाकतं. आणि म्हणून त्याच्या ज्या नामामध्ये जो गोडवा आहे, तो गोडवा शुकमुनी राजा परीक्षितीला ऐकवतात आहे की बाबा रे, ह्या ज्या कथा आहे ना, ह्या कथा अत्यंत गोड आहेत. आणि ह्या अमृतासारख्या असलेल्या ज्या कथा आहेत, ह्या कथा काल मी तुला रुक्मिणीने केलेला स्वयंवर तुला ऐकवलेला आहे. आणि आज आपण भगवान कृष्ण परमात्म्यानं जे विविध केलेले विवाह आहेत, हे विवाह समजून घेणार आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 16,108 पत्न्या का केल्या? जी माणसं कधीच कीर्तनाला प्रवचनाला जात नाही, अशा एका माणसाला त्याच्या पत्नीनं सांगितलं गृहमंत्र्यांनी की म्हणले, गडे तुम्ही कधीच कीर्तनाला जात नाही, प्रवचनाचं तर तुम्ही नावच घेत नाही. भोकरचे बाबा आलेले आहेत म्हणे, ते कीर्तन करणार आहेत, ते कीर्तनाला जा म्हणले ऐकायला. आता हे कधी नव्हतंच कीर्तनाला आलं होतं. बरं, आलं सगळ्याच्या पुढे येऊन बसलं. आता काल्याचं कीर्तन होतं, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना सांगितलं की अरे बापरे, तो भगवान कृष्ण परमात्मा, त्या परमात्म्यानं 16,108 बायका केल्या. खुश झाला तो, म्हणलं वा, काय माणूस असेल गड्या, म्हणलं एकट्यानं 16,108 बायका केल्या, एकदम आवडला म्हणले माणूस, आपल्याला कृष्ण आवडला. घरी गेल्या पत्नीने विचारलं, ऐकलं कीर्तन? हो ऐकलं. त्या कीर्तनातलं काय आवडलं तुम्हाला? कृष्ण आवडला. बाई किती छान झालं, बाई 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 किती छान झालं, कृष्ण तुम्हाला आवडला. अहो मग त्या कृष्णाची तर आपल्याला भक्ती करायची आहे. का बरं आवडला तुम्हाला कृष्ण? त्यानं सांगितलं, त्या महाराजांना सांगितलं, त्या कृष्णाने किती बायका केल्या? 16,108 बायका केल्या. माझा असा विचार आहे, उद्या दुसरी करो. बाई हुशार होती, ती म्हणली असं आहे का? 2-3 दिवस जाऊ दिले. बाजूला शेजाऱ्याच्या घरी बसायला गेली. हा घरीच होता. म्हणे कुठे गेली होती? म्हणे पोथी ऐकायला.
पोथी ऐकायला. आणि काय होतं पोथीमध्ये? काय नाही म्हणे, तो पांडव प्रताप ग्रंथ होता म्हणे. बरं मग त्या पोथीमधलं काय आवडलं तुला? म्हणले मला त्या पोथीमधली द्रौपदी आवडली म्हणले. म्हणे का बरं? म्हणे त्या एकट्या द्रौपदीनं 5 नवरे केले, उद्या माझा विचार आहे. तो म्हणला तुझी माघार आणि माझी पण माघार, आपण गुणाने संसार करू. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा त्याच्या नामामध्ये आनंद आहे. त्याच्या लीळा चिंतनीय आहे, चिंतन करण्यासारख्या लीळा आहेत. कृष्णाच्या लीळा चिंतन कराव्या आणि रामाच्या ज्या लीळा आहेत त्या जीवनामध्ये आचरण कराव्यात. राम जो आहे तो जीवनामध्ये आचरता आला पाहिजे. आणि भागवतामध्ये जे सांगितलं, मृत्यू सांगितलेला आहे, मृत्यूला सामोरं कसं घेत जाता आलं पाहिजे आम्हाला, मृत्यूला कसं मारून टाकावं, मृत्यूवर कसा विजय मिळावा, भागवताने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये दोन्हींची आम्हाला गरज, दोघांची आम्हाला गरज आहे. आणि म्हणून तो भगवान कृष्ण परमात्मा याच्या नामामध्ये आनंद आहे. आणि म्हणून एका भजनामध्ये संत म्हणाले ना, वाहे भरुनी आनंद नाम घेता तुझी गोविंद, वाहे भरुनी आनंद नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, ओ नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसीहारी, ऋषिकेशी बंसी बिहारी, गोकुळचा कुंज बिहारी, ऋषिकेशी बंसी बिहारी, गोकुळचा कुंज बिहारी. कृष्ण मुरारी, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. आणि म्हणून भौमासुर नावाचा एक राक्षस आहे. भगवान कृष्णाच्या चरित्रामध्ये दैत्य आणि दानवांचं जास्त वर्चस्व दिसून येतं. चरित्रामध्ये भौमासुर नावाचा जो राक्षस आहे तो असुरी प्रवृत्तीचा आहे. राक्षस म्हणायला काही म्हणजे भौमासुर नावाचा जो राक्षस आहे, हा राक्षस हा प्राग ज्योतिष नावाच्या नगरीमध्ये राहतो आहे. हा जो राक्षस आहे, या राक्षसानं देवादिकांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. वारंवार तो स्वर्गावर आक्रमण करायचा. स्वर्गामधल्या देवांना 33 कोटी देवांना सळो की पळो करून सोडायचा. त्रासून गेले सगळे देव लोक, त्रासले. आणि सगळीकडे आपली सत्ता त्याने काबीज केल्यामुळे त्या परिसरामध्ये, त्या राज्यामध्ये, प्रागज्योतिष राज्यामध्ये, त्या पुरामध्ये त्याने काय केलं होतं, अनेक प्रकारच्या ज्या तरुण स्त्रिया होत्या, या तरुण स्त्रियांचा उपभोग घेण्यासाठी तो कोणत्याही ज्याला ती स्त्री पटली ती स्त्री तो उचलून आणायचा. अशा 16,108 स्त्रिया त्यानं पळवून आणलेल्या होत्या. मंडळी मला सांगा, 16,108 स्त्रिया ज्याने पळवून आणल्या होत्या,
थोडासा विचार करा ना, थोडासा विचार करा. त्या 16,108 स्त्रियांमधील काही स्त्रियांचं लग्न झालेलं होतं आणि काही मुलींचं लग्न व्हायचं राहिलेलं होतं. किती स्त्रिया आहेत त्या? 16,108 स्त्रिया आहेत. काय करायला पाहिजे देवाने? ज्यांना उचलून नेला असेल राक्षसाने त्यावेळेस त्या रडल्या नसतील का? आक्रोश केला नसेल का? लोकांना मदतीसाठी बोलवलं नसेल का? नसेल का बोलवलं? पण सगळी माणसं आपण कसे सुरक्षित माणसं आहोत. शेजाऱ्याचं भांडण होऊ राहिलं ना, कोणी आपल्या घरातला सोडवायला चाललं ना तर त्याची बायको मध्ये बसा का घरामध्ये लागले पुढत आपण दुसऱ्याचं भांडण व्हिडिओ शूटिंग करून पाहतो. दुसऱ्यावर होत असलेला अन्याय आपण फक्त बघत राहतो. एसटी मध्ये असो, रेल्वेत असो, बस स्टँडवर असो, बाजारामध्ये एखाद्या मुलीची कोणी छेड काढत असले तर दुसरे माणसं म्हणतात जाऊ दे आपण त्यांच्या नादी लागू नये. (16,108 स्त्रियांना त्या भौमासूर नावाच्या राक्षसानं बंदिस्त केलेलं आहे. 300-350 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्हाला घेऊन जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या माता जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये असतात. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जिजाऊ मासाहेबांना कळालेलं आहे उदयभान नावाच्या एका किल्लेदारानं एका मुलीला पळवून नेलेला आहे. कमल कुमारीला एक मुलगी पळवून नेलेली आहे. एक मुलगी पळवून नेली आहे. बेचैन झाल्या जिजामाता. आपल्या हिंदुस्थानामधली आपल्या हिंदूंची एक मुलगी पळवून नेली जात आहे. एक बाई, एक जिजामाता बेचैन झाली. जेवणात मन लागेना, दासदासींच्या सोबत मन लागेना, जेवणामध्ये मन नाही, बोलण्यामध्ये मन नाही, अस्वस्थ झाल्या, बेचैन झाल्या जिजाऊ माता. मासाहेब जिजाऊ बेचैन झाल्या, झोप येईना. रात्री 9 वाजले, 10 वाजले. 10 वाजता जिजाऊ माता उठल्या आणि शिवबाच्या महालात गेल्या. छत्रपती शिवाजीराजे विश्राम करत होते. आईच्या पावलांचा खडावांचा आवाज आला, खाड 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 खाड. जिजामाता जात होत्या आणि माऊलींचा, मासाहेबांचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्याबरोबर डोळ्यातून आग ओतत होती. शिवबा पुढे थरथर कापत होते. काय झालं जिजाऊ माता? मासाहेब काय झालं? अरे त्या मेल्या उदयभानानं कमल कुमारीला पळवून नेलेला आहे आणि तू शांत बसलास. आणि त्याच रात्री त्या उदयभानाच्या मस्क्या बांधून शिवाजी राजांनी जिजाऊ मासाहेबांच्या उभं केलं आणि त्या कमल कुमारीला मुक्त केलं. हे कशासाठी सांगायचं होतं? एक मुलगी पळवून नेली तर एक जिजामाता राज्यातली बेचैन होते एका मुलीसाठी. ती तर जगाची आई आहे. तो कृष्ण परमात्मा विश्वाची आई आहे. तुम्ही म्हणता ना त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव. प्रभू तू आई आहेस. आणि त्या आईनं काय करायचं मग? आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी त्या भौमासुरावर चाल केलेली आहे, त्याच्यासोबत युद्ध केलेलं आहे. 28 दिवस हे युद्ध चाललं आणि भौमासुराचा वध करून भगवान परमात्म्यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्या 16,108 मुलींना मुक्त केलं.
आणि ज्यांना मुक्त केलं त्यांना सांगितलं जा तुम्ही आता मुक्त झाला, जा तुम्ही तुमच्या घरी जा. सगळ्या मुली आपापल्या घरी निघाल्या. ज्यांचं लग्न झालं होतं त्या नवऱ्याच्या घरी निघाल्या. ज्या मुलींचं लग्न झालं नव्हतं त्या आई बापांच्या घरी निघाल्या. ज्यांचं लग्न झालं होतं त्या नवऱ्याच्या घरी जातात. नवऱ्यांनी दरवाजे बंद केले. 4 वर्ष झाले राक्षसाच्या घरी राहिलीस, आता आम्ही तुला घरात घेत नाही. ज्या मुलींचं लग्न झालेलं नव्हतं त्यांच्या आई बापांनी दरवाजा बंद केला. राक्षसाच्या घरी 5 वर्ष होतीस, आता तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? इथं बसलेल्या प्रत्येक आईला मला विचारायचं आहे, इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला, मातेला मला विचारायचंय, बहिणीला मला विचारायचंय की अशा वेळी त्या माऊल्यांनी काय करायला पाहिजे? आई बाप घरात घ्यायला तयार नाही आणि सासरा सासरी नांदू द्यायला तयार नाही. अशा वेळी त्या माऊल्यांनी काय केलं पाहिजे? सांगा ना, काय करावं त्यांनी? सगळ्या त्या मुली समुद्रावर आल्या आणि प्रभूला प्रार्थना केली, प्रभू अरे राक्षसांच्या बंधनातून आम्हाला तू मुक्त केलंस, पण हा समाज राक्षसापेक्षा भयान आहे. यांच्या नजरा राक्षसासारख्या आहेत. त्यांना तू आम्हाला मुक्त केलं, पण या समाजानं मुक्त केलेलं नाही. आम्हाला आता जगण्यासाठी मार्गच राहिला नाही. कशाला मुक्त केलंस तू आम्हाला? बरं होतं पडलेलं सडत होतं, आम्ही त्या राक्षसाच्या घरी सडत होतो, बरं होतं टाइमशीर भाकर भेटत होती. जगण्यात काही अर्थ नाही रे प्रभू. प्रभू तू दया कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता. दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु. जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी. नमस्कार माझे तुला कोटी कोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी. वासना कशाची नसे अन्न चिंता, वासना कशाची नसे अन्न चिंता. दया मागतो तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु. प्रभू दया मागतो तुझी. आम्हाला जन्माला घातलंच खरं, परंतु आम्हाला आमचा उद्धार करणारा कोणी नाहीये. राक्षसाच्या घरी होतो तिथूनही तू आम्हाला मुक्त केलंस, पण या समाजात आम्हाला जगत कुठे येत रे? आणि म्हणून या स्त्रियांनी आत्महत्या करायची ठरवलेली आहे. आत्महत्या करणार आहेत. अशा वेळी भगवान परमात्मा पुन्हा त्या ठिकाणी त्या स्त्रियांच्या जवळ जातात. विविध जातीच्या वर्णाच्या स्त्रिया होत्या त्या, केवळ क्षत्रियांच्या स्त्रिया नव्हत्या, सर्व जाती जमातीतल्या त्या स्त्रिया होत्या. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. मी पतित नाही, मी पतितांचा उद्धारक आहे. तुमचा स्वीकार मी करतो, चला माझ्या घरी. एक महिला धीट होती, ती म्हटली तू
आम्हाला घरी घेऊन जाणार? तुझ्या बायका आम्हाला येऊ देतील का? तुझ्या घरच्या स्त्रिया आम्हाला स्वीकारतील का? कोण्या नात्याने तू आम्हाला स्वीकारणार आहेस? बहिणीच्या नात्याने. बहिणीचा मान किती दिवस असतो? भाऊजायांना विचारा, इथं असलेल्या भाऊजायांना. बहीण जर आली नवऱ्याची तर ती यायच्या अगोदरच विचारतात किती दिवस थांबणार आहे? तू आम्हाला बहिणी म्हणून किती दिवस सांभाळणार आहेस? आई आई म्हणून किती दिवस सांभाळणार आहेत? एका माणसाच्या घरी बेल वाजली आणि बेल वाजल्याबरोबर नवऱ्याला बायकोनं सांगितलं, बघावं तिकडं कोण आलं बघा. याने दरवाजा उघडला. शहरातली गोष्ट, दरवाजे बंद असतात शहरामधले, दुसऱ्या मजल्यावरचे, चौथ्या मजल्यावरचे. बेल वाजली, बायकोनं सांगितलं बघा बरं कोण आलंय. दार उघडल्याबरोबर समोर, आई आल्या का तुम्ही? वा वा, आई आली ग, आई आली. ती स्वयंपाक करत होती. तिथल्या तिथून सांग, म्हातारीला जा म्हणा घरी, लोकलनं जा म्हणा, पॅसेंजरना, आमच्या घरात जागा नाहीये. यानं सांगितलं आई तुम्ही जा म्हणले. मध्ये यायला परवानगी नाही तुम्हाला. म्हातारी 4-5 पावलं खाली उतरायला लागली. खाली उतरली आणि हा घरात घुसला. घरात घुसलं, विचारलं तुम्हाला सांगितलं ना तुमच्या आईला बोलवायचं नाही तुम्ही कधी? तो म्हणला अगं माझी आई नव्हती, तुझी आई आली होती. तुझी आई आली होती. बाई तुम्ही किती खोडकरी बाई, किती मस्करी करत्या बाई, आणि बोलवा ना आईला घरात. आपण संकुचित विचाराचे झालो. आपल्या जीवनामध्ये आपण संकोचित विचाराचे आहोत आणि म्हणून ही संकोचित वृत्ती काढून टाका. अयमनीस परोवेत्ती गणनाम लघुचेतसाम उदार चरितानाम तु वसुधैव कुटुंबकम. आपलं कुटुंब विशाल करता आलं पाहिजे, भव्य दिव्य आम्हाला कुटुंब करता आलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांना त्या स्त्रियांनी सांगितलं की तुला जर आमचा स्वीकार करायचा असेल तर पत्नी म्हणून आमचा स्वीकार कर. एरवी आम्ही तुझ्या घरात येऊ शकणार नाही, कारण पत्नीला जो अधिकार आहे तो घरातल्या दुसरा कुणालाच अधिकार नाही. भगवंतांनी सर्वांचा स्वीकार केला. केवढा मोठा संसार आहे. ह्या 108 आणि 16,000 स्त्रियांचा सगळ्यांचा स्वीकार केल्यानंतर भगवंताचं कुटुंब खूप मोठं झालेलं आहे. आणि प्रत्येक पत्नीला किती मुलं होते? एकेका बायकोला 10 मुलं आणि एक मुलगी. 16,000 गुणिले 11 करा किती होतात ते नंतर येऊन सांगा. केवढं राशन कार्ड असेल त्याचं, केवढं कुपन असेल. आणि इलेक्शनला उभे राहणारे दुसऱ्या कुणालाच भेटत नसतील, फक्त कृष्णाला भेटत असतील. काही न तुझ्या घरचं जरी मत भेटलं तरी मी जिंकून जाईन. भगवान परमात्म्यांनी अशा प्रकारचा हा सगळ्या स्त्रियांना सन्मानाचा जगण्याचा अधिकार निर्माण केला. पण एकदा नारदांना असं वाटलं की या कृष्णाकडं किती व्यवस्था आहे. मी तिन्ही तालामध्ये गमन करतो, स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र जातो. कधी जेवायची व्यवस्था होते, कधी जेवायची व्यवस्था होत नाही. कुठं स्वागत होतं, कधी होत नाही. कधी भिक्षा कधी भेटते, कधी भेटत नाही. नारदांना एक दिवशी असं वाटलं की आपल्याला पण संसार असावा. कुणाला कधी काय वाटेल याचा काही नियम नाही. तिथं नारद मुनी होते. नारद मुनींची बुद्धी थोडीशी संसाराकडे वळाली आणि म्हणून एकदा नारद मुनी नारायण 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 करत 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 नारदांची स्वारी भगवान कृष्ण परमात्म्याकडे गेली. भगवंत अरे
भगवंताने ओळखलं यांच्या बुद्धीमध्ये जरा फरक पडलाय आहे की नाही. मग ती भ्रष्ट झाली आहे नारदांची. म्हणले नारद म्हणे कस काय आगमन केलं. काही नाही म्हटले थोडीशी एक मागणी होती. म्हणले मागा ना. काय मागतं. काय नाही म्हणे तुमच्याकडे 16,108 बायका आहेत आणि दररोज तर तुम्हाला सगळ्यांच्याकडे जाणं होत नसेल. म्हणले विचार काय. काय नाही म्हणले एखादी असली तर रिकामी असली तर मला द्या. भगवान परमात्मा म्हणाले काही हरकत नाही, माझी काही अडचण नाही. म्हणले ज्या घरात मी नसेल, नारदांना पुढे ऐकायची गरजच पडली नाही. ज्या घरात मी नसेल तिथली स्त्री तुम्ही घेऊन जा. आणि म्हणून नारद मुनी निघाले द्वारकेमध्ये. भगवान कृष्णांच्या प्रत्येकाच्या घरी निघाले. 16,108 घरं होते ना. प्रत्येकाच्या घरी भगवान परमात्मा जाऊ लागले. आणि भगवान परमात्मा जाऊ लागल्यानंतर रूप हरिने धरिले नारद घाबरले. 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 नारद मुनी स्त्रियांच्या शोधासाठी निघालेले आहेत. द्वारकेमध्ये फिरायला लागलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये भगवान परमात्मा जाऊ लागले. नारद मुनी स्त्रियांच्या ध्यानी. नारद मुनी स्त्रियांच्या ध्यानी. नारद मुनी स्त्रियांच्यासाठी हिंडू लागले. जिथे कृष्ण परमात्मा नसेल तिथली स्त्री घेऊन जायची होती. आणि म्हणून नारद मुनी परिभ्रमण करत करत फिरत प्रत्येक घरी जात आहेत. पण ज्या घरी गेले भगवान परमात्मा नारद मुनी, त्या घरी कृष्ण परमात्मा कुठं सारीपाठ खेळत होते, कुठे आंघोळ करत होते, कुठे भोजन करत होते, कुठे झोक्यावर बसलेले होते, कुठे झोपलेले होते, कुठे आंघोळ चालू आहे, कुठे पान खात आहेत, कुठे गप्पा मारत आहेत, कुठे सारीपाठ खेळायचं काम. प्रत्येक घरी नारद मुनी स्त्रियांच्या ध्यानी सारे नगर फिरले. रूप हरिने धरिले नारद घाबरले. रूप हरिने धरिले नारद घाबरले. नारद मुनी सगळीकडे फिरू लागले. पण प्रत्येक घरी भगवान परमात्मा काही ना काही करतायत. कुठे भोजन चालू आहे, कुठे गप्पा चालू आहेत, कुठे दूध पितायत, कुठे स्नान चालू आहे, कुठे झोपलेले आहेत, कुठे सारीपाठ खेळतायत, कुठे झोक्यावर बसलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा. आता एकच घर राहिलं आणि ते घर म्हणजे भगवान परमात्म्याच्या सत्यभामेच्या घरी भगवान परमात्मा. नारद मुनी जातात. बहिणीच्या घरी नाही श्रीहारी नारद घाबरले. हरिने धरिले नारद घाबरले. रूप हरिने धरिले नारद. कृष्ण भगवान बहिणीच्या घरी मात्र नारद मुनी गेले. आणि तिथं आता बहिणीला भेटून जावं म्हटलं तर तिथे भगवान परमात्मा नाही. आणि भगवंत काय म्हणाले, ते जिथं मी नाही तिथले घेऊन जा.
आता बहिणीच्या घरी बहिणीला पत्नी म्हणून कसं न्यायचं? सत्यबहिणीला आपला तो बहीण मानत होता. प्रायश्चित घ्यायला भगवंताकडे, प्रभो खूप मोठी चूक झाली रे, तू चराचरामध्ये बसलेला आहेस, तू कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरून उरलेला आहे. मी माझ्या उंचीनं तुला मोजण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या उंचीनं तुला बघण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडून अपराध घडलेला आहे, मला प्रायश्चित्त काहीतरी सांग. भगवान परमात्मा म्हणाले, पलीकडे नदी वाहते आहे, त्या नदीमध्ये तुम्ही जा. गोदावरी वाहते आहे, पलीकडे द्वारकेमध्ये समुद्राला गोदावरी नदी येऊन मिळते बघा, जिथे चक्रपाणी महाराजांचं स्थान आहे, तिथे ती नदी वाहते. त्या नदीच्या संगमावर तुम्ही तिथे जा, त्या गोदावरीत, आणि गोदावरीमध्ये जा आणि पाण्यामध्ये बुडा, स्नान करा, आणि स्नान करताना काय म्हणा, नरहर असं म्हणा, नरहर. आणि काय करावं, धावत पळत विना बाजूला ठेवला आणि धावत धावत पाण्यामध्ये गेले, आणि पाण्यामध्ये बुडताना म्हणाले, नरहर. नरहर म्हणल्याबरोबर चमत्कार झाला, या नारदाची नारदी झाली. नराचं रूप निघून गेलं, नारदी म्हणजे नारदी स्त्रीचं रूप आलं. वर यायला जसे जसे यायला लागले तसे केस अंगावर, स्त्रियांचे सगळे अवयव त्यांच्या अंगावर दिसायला लागले, लाजायला लागले. आता लाज कुठे घेऊन जावा? नदीच्या काठावर एक संन्यासी राहत होते. ते संन्यासी म्हणले, मला संसार चालून आला. कळलं का नाही तुम्हाला? नाही कळलं त्याला उद्या भंडारा खाल्ल्यावर कळलं. आणि या नारदाला किती मुलं झाली? 60 मुलं झाली. किती मुलं झाली? 60 मुलं झाली. तुम्ही संवत्सर आणि कुमकुम ठाणला जर गेलात तर संवत्सर मधून निघाल्यानंतर नदीमध्ये जो मोठा मेन खडक आहे, त्या खडकावर नारदाच्या 60 मुलांच्या समाध्या आज पण आहेत. ज्यांना बघायचं त्यांनी आजही जाऊन बघून या. त्या नारदाला 60 मुलं झाली. आणि 60 मुलं झाल्यानंतर जो नारद त्या ठिकाणी 80-85 वर्ष तिथे राहत आहेत. आणि एक दिवशी भगवान परमात्मा फिरत फिरत पुन्हा तिथं गेले. नारद मुनींना बघितलं आणि नारदाने देवाचे पाय धरले. देवा बस झालं ना म्हणे, आता किती त्रास देतो आम्हाला. आता दर गुढी पाडव्याला जे साल बदलतं, त्या सालामध्ये प्रत्येक वर्षाचं मुलाचं नाव आहे बघा. उद्या पंचांगामध्ये नवीन नाव येईल बघा. आणि मग ही 60 मुलं जन्माला आल्यानंतर भगवंतांना नारदांनी पुन्हा विनंती केली की प्रभू, या नारदीच्या रूपातून मला बाहेर काढ. आणि नारदीच्या रूपातून बाहेर काढ म्हटल्यावर भगवंत म्हणाले, नदी वाहते आहे. म्हणले पहिली एक फजिती झाली म्हणली याची, पाण्यामध्ये बुडून पाण्यामध्ये दुसरी काही फजिती करायची असली तर आता सांग म्हणे. नाही नाही म्हणले, आता पुन्हा पाण्यात जा. आणि पाण्यात गेल्यानंतर म्हणा नारी हर, नारी हर म्हणा. पुन्हा नारद गेले, पाण्यामध्ये बुडले आणि नारी हर म्हटल्याबरोबर पुन्हा पाण्याच्या वर आल्याबरोबर हातामध्ये विना. नारायण नारायण श्री गोपाल कृष्ण भगवान. नारदाची पुन्हा नारदी, नारदीचं पुन्हा नारद झाले. असा हा भगवान परमात्मा, हा याच्या लीला अनेक आहेत. आणि अशा या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अनेक लीला करत असताना याच कालखंडामध्ये भगवान परमात्मा पांडवांच्या घरी जातात. आणि पांडवांच्या घरी गेल्यानंतर पांडवांच्याकडून राजसू यज्ञ करून घेतात. आणि राजसू यज्ञ केल्यानंतर, राजसू यज्ञ करायचं कारण काय होतं? एका ब्राह्मणाची मुलं सारखी वारंवार मरत होती. आणि या ब्राह्मणानं द्वारकेमध्ये, त्या हस्तिनापुर नगरीमध्ये संपूर्ण जिकडे तिकडे तक्रार केली होती की माझे मुलं जन्माला येतात आणि ताबडतोब मरून जातात, कोण माझ्या मुलाला नेतंय? आणि म्हणून
त्या ब्राह्मणाची मुलं राखण्यासाठी अर्जुनानं प्रतिज्ञा केली होती की काही काळजी करू नको, मी तुझ्या मुलाचं संरक्षण करेल. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर अर्जुनाला त्या ब्राह्मणानं सांगितलं की माझी पत्नी प्रसूत होणार आहे आणि जन्मल्याबरोबर माझा मुलगा गायब होऊन जातो आणि म्हणून तू संरक्षण कर माझ्या मुलाचं. अर्जुन म्हणाला तू टेन्शन कशाला घेतो, माझ्या हातामध्ये गांडीव धनुष्य आहे, असा कोण आहे जगामधला की तुझ्या मुलाला घेऊन जाईल. आणि म्हणून मी काय करतो, माझ्या बाणांनी तुझ्या घरावर संपूर्ण पिंजरा तयार करतो. वेळेप्रमाणे अर्जुनानं पिंजरा तयार केला मध्ये घरामध्ये. आता त्या पिंजऱ्यामध्ये ती पत्नी, त्याची त्या ब्राह्मणाची पत्नी प्रसूत होणार. ब्राह्मण बाहेर उभा आहे, अर्जुन हातामध्ये गांडीव धनुष्य घेऊन उभा आहे. पण यावेळी वेगळंच घडलं. पहिले यावेळी आतापर्यंत जी 6 मुलं होती त्या मुलाचं दर्शन तरी व्हायचं या ब्राह्मणाला, पण यावेळी मात्र पोटातूनच मुलगा गायब झाला. दाशींनी येऊन सांगितलं की मुलगा नाही, काहीच नाही, गायब झाला मुलगा. ब्राह्मणानं शिवाय द्यायला सुरुवात केली अर्जुनाला, तुझं जळो तुझं गांडीव धनुष्य म्हणे, काय कामाचं, माझ्या बाळाला तू रक्षण करू शकणार नाही, जगाचं काय रक्षण करणार आहेस. अर्जुन म्हणला माझ्या गांडीव धनुष्याला नाव ठेवायचं नाही, तुझा संध्याकाळपर्यंत जर मुलगा सापडला नाही तर मी काय करीन, अग्नी काष्ट घेईन, अग्नी काष्ट घेईन. दिवसभर जिकडं तिकडं पाहिलं कुठंच मिळालं नाही. आता ब्राह्मणाला वचन दिलं तर अग्नी काष्ट घ्यायचं आणि म्हणून आता अग्नी काष्ट घेणार. तेवढ्यात भगवान परमात्मा त्या ठिकाणी हजर झाले. भक्तांची काळजी घेणारा भगवान परमात्मा. अर्जुनाला विचारलं काय चाललं, काय म्हणले. काही नाही म्हणले, महाराज प्रतिज्ञा करून बसलो या ब्राह्मणाची मुलं मी सापडून देईन म्हणून, पण दिवसभर पाहिलं पण मुलगा सापडत नाही आणि मी प्रतिज्ञा करून बसलो आणि म्हणून आता मला अग्नी काष्ट घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणे पाहिलं, म्हणे हो पाहिलं. कुठं पाहिलं, सगळीकडे पाहिलं, चल म्हणली माझ्यासोबत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला स्वर्गाकडे नेलेलं आहे, स्वर्गारोहण केलेलं आहे. आणि स्वर्गाच्या पायऱ्या चढत असताना 99 पायऱ्या चढून झाल्या आणि 100वी पायरी चढायची होती. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ह्या 99 नंबरची जी पायरी आहे ना, या पायरीवर पाय ठेवायचं नाही. म्हणे का बरं, नंतर सांगतो. 100व्या पायरीवर पाय ठेवला आणि स्वर्गामध्ये गेले. तिथेही मुलं मिळत नाही, असं पार शेष नारायणापर्यंत जाऊन पोहोचले. आणि शेष नारायणानं भगवंताला प्रार्थना केली. शेष नारायणानं पाहिलं कृष्ण परमात्मा आलेले आहेत, अर्जुन सोबत आहे, प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर शेष नारायणानं सांगितलं की मी जे तुम्हाला त्रास दिला भगवान परमात्मा, या माझ्या पत्नीनं मला सांगितलं, लक्ष्मीनं सांगितलं, म्हणून मी तुम्हाला हा त्रास दिला. म्हणले काय त्रास दिला. ही एकदा माझे पाय दाबत बसलेली होती, चुरत बसलेली होती, त्यावेळी तुम्ही जात असताना मी तुम्हाला नमस्कार केला. त्यावेळेस लक्ष्मीने मला विचारलं, नरा माझी नारायणा माथा तुकिला कवना कारणा. नरामध्ये श्रेष्ठ असलेले तुम्ही शेष नारायण आहात आणि तुम्ही सगळ्या जगाचा कारभार चालवत असं म्हणता, मग तुम्ही नमस्कार कुणाला केला. तेव्हा शेष नारायणानं सांगितलं की मी तो भगवान परमात्मा, सर्व जीवांचा उद्धार करणारा परमात्मा, मृत्यू लोकामध्ये त्याने अवतार घेतलेला आहे आणि तो भगवान परमात्म्याला मी प्रणाम केलेला आहे. ती म्हणली ते कसे आहेत. म्हणले ते अतिशय सुंदर आहेत, आमच्याहूनही सुंदर आहेत, शक्ती संपन्न आहेत, औदार्य संपन्न आहे, ज्ञान शक्ती संपूर्ण त्यांच्याकडे आहे, सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून असा परमात्मा मृत्यू लोकामध्ये द्वापार युगामध्ये अवतीर्ण झालेला आहे, म्हणून मी त्याला प्रणाम केला. तो मला बघायचा आहे. लक्ष्मीने म्हणतात तो मला बघायचा आहे. आता भगवान परमात्मा येणार कसं, तो का आपल्या विनंतीला अर्ज दिल्यानंतर येणार आहे का. आणि म्हणून
या ब्राह्मणाची 6 मुलं मी आणलेली आहेत आणि 7वं आत्ताच आणला म्हणले. 6 मुलं तिथं दाखवले म्हणे, हे पा खेळू राहिली म्हणे. इथं पुण्य विन पुण्य फळ आणि पाप विन पाप फळ. कुठल्याच पुण्य केलं नव्हतं त्या पोरांनी, तरी त्यांना शेष नारायणाची प्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे, कैलासाची प्राप्ती झालेली आहे. ती मुलं घेतली आणि मुलं घेतल्यानंतर येता 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 भगवंताला त्या स्वर्गामध्ये पारिजातक नावाचं झाड असतं, त्या झाडाचं एक फूल भगवंताने हातामध्ये घेतले. मुलांच्या सहित भगवान परमात्मा खाली आले आणि खाली आल्यानंतर या चरित्रामध्ये 2 चरित्र गुंतलेली आहेत बघा. भगवान परमात्मा आल्याबरोबर भगवंताच्या हातामध्ये फूल होतं आणि फूल असल्यामुळे भगवान परमात्मा महालामध्ये जाऊ लागले आणि जाऊ लागलेले असताना सत्यभामेचं लक्ष गेलं. स्वारीच्या हातामध्ये फूल आहे बरं का आज म्हणे. सत्यभामेला वाटलं की हे फूल आता हे येतील आणि माझ्या डोक्यामध्ये घालतील. पण त्या दिवशी भगवान परमात्म्यांनी काय केलं, ते फूल बोलता 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 रुक्मिणी भेटली, रुक्मिणीच्या डोक्यामध्ये घातलं. पण डोक्यामध्ये कुणाच्या घातलं? रुक्मिणीच्या. पण सत्यभामेच्या डोक्यात घुसलं ते, की तिच्या डोक्यात कसं घातलं. तिच्यावर जास्त प्रेम आहे म्हणे, माझ्यावर प्रेमच नाही. सत्यभामा रुसून बसली. आता भगवान परमात्म्याच्या बायका किती ते तुम्हाला अगोदरच सांगितलं, 16,108. ज्याच्या 2 बायका आहेत त्याची फजिती किती असेल कोणाच ठाऊक. पखवाजच होऊन जातो. इकडून एक मारते एक नाही. इकडून जेवायला नाही भेटलं का तिकडे जातो जेवायला, तिकडे गेल्यानंतर का आले का तिकडे नाही भेटलं वाटतं आज, फजिती होऊन जाते की नाही. फजिती ऐका ज्यानं केल्या 2 बाय. भगवान परमात्मा सत्यभामेच्या घरी गेलेले. नंदोबाबा परमात्मा सत्यभामेच्या घरी जात आहेत. सत्यभामा आज रुसून बसलेली आहे. भगवान परमात्मा दररोज काय व्हायचं, भगवान परमात्मा जाणार, जेव्हा भगवान परमात्मा पोचणार सत्यभामा उठून हसून स्वागत करायची. आज मात्र सत्यभामा रुसून बसलेली होती आणि सत्यभामा रुसून बसल्यामुळे भगवान परमात्मा गेले तिच्या घरी. भगवान परमात्मा मी आलो म्हणून खाकारले, आलो बर का. सत्यभामा रुसून बसलेली होती. भगवान परमात्म्यांनी पुन्हा आवाज दिला, आलो बर का. ही पलंगावर झोपलेली आहे, रुसून बसलेली आहे. भगवान कृष्ण परमात्मा जवळ जातात आणि जवळ गेल्यानंतर भगवान परमात्मा सत्यभामेला म्हणतात, काय आज आम्ही तुमच्या महालामध्ये आलो, तुम्ही आम्हाला उठून नमस्कार केला नाही, बसा म्हटले नाही. सत्यभामा दुसरीकडे तोंड करायची. कृष्ण परमात्मा पुन्हा फिरून तिच्या पुढे, आज तुम्ही आम्हाला जेवायला सुद्धा बोलवलं नाही, जेवायला आठवण केली नाही. रुक्मिणी आपल्या सत्यभामा पुन्हा तोंड फिरवायची. भगवान परमात्म्यांनी सत्यभामेला समजावण्याचा प्रयत्न केला. सत्यभामेला समजावण्याचा प्रयत्न केला. सत्यभामा रुसून बसलेली आहे. सत्यभामेला राग आला ते म्हणून समजावितो चक्रपाणी. सत्यभामेला राग आला ते म्हणून समजावितो चक्रपाणी. भगवान परमात्मा सत्यभामेला समजावतायत, काराग तुला आला म्हणे मज सांग, प्रभू करी झाकी तो अंग. काराग आला
सत्य भावेना सत्य भावेला रागवाला ते म्हणून समजावी ते चक्रपाणी. भगवान परमात्मा तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवान परमात्मा तिला म्हणजे अगर राग आला, कशाचा राग आला ते तरी सांग मला. सत्यभामा म्हणाली की तुमचा राग आला आणि राग आला म्हणून भगवान परमात्मा तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग भगवान परमात्मा तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बायांचा, महिलांचा, मातांचा स्वभाव इतका हट्टी असतो, खूप हट्टी असतो. भगवान परमात्मा सत्यभामेच्या घरी गेले. भगवान परमात्म्याने विचारलं तुला राग कशाचा आला ते तरी सांग. म्हणे तुम्ही काल कुठे गेले होते? म्हणे स्वर्गात गेलो होतो. तिथून काय आणलं? म्हणजे काहीच तर नाही आणलं. मग काहीच कसं नाही आणलं? काहीतरी आणलं, आठवण करा म्हणे. नेहमी बघते म्हणे तुमचं. झालं काय मला सांग. तुम्ही स्वर्गात गेल्यावर काय आणलं होतं? भगवान परमात्म्यांना आठवेना. म्हणे मी गेलो होतो स्वर्गात हे खरं, पण मी काय आणलं? मी काही तर आणलंच नाही. आठवा म्हणे चांगलं. तुमच्या हातामध्ये काय होतं ते? नाकात असं श्वास घेत होते म्हणे तुम्ही. हो, फुल होतं, फुल. कुठे गेलं? म्हणले ते काय आठवत नाही. रुक्मिणीच्या डोक्यात घातलं का नाही म्हणे तुम्ही? रुक्मिणीच्या, हो रुक्मिणीच्या डोक्यात. अगं पण ते रुक्मिणीच्या डोक्यात घातलं, ते डोक्यातलं फुल तिचं सुकूनही गेलं, पण तुझ्या डोक्यातून अजून निघून गेलं नाही. अजून निघून गेलं नाही. काय करावं, काय करावं? मोठा प्रश्न पडला. सावकाश सावकाश, काय नाही, बस 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 बस, जास्त त्रास देऊ नका लोकांना. काय करावं, काय करावं? आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी विचार केला, बस एवढीशी गोष्ट, साधी गोष्ट. आणि ही साधी गोष्ट आणि ही सत्यभामेच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे. भयानक भगवंतांना विचार करावा लागला की आता काय करावं. सत्यभामा म्हणले, बघा माझं तुमच्याकडे लय बारीक लक्ष राहतं बरं. म्हणे काय झालं? 8 दिवसापूर्वी आम्ही दोघांनी ठरवलं होतं, म्हणले सत्यभामा आणि रुक्मिणींनी, की कुणावर जास्त प्रेम आहे. रुक्मिणी म्हणली होती माझ्यावर जास्त प्रेम आहे, मी म्हणलं होतं माझ्यावर जास्त प्रेम आहे. त्या दिवशी तुम्ही काय केलं? म्हणे भगवंत म्हणाले, गड्या मी भोळा माणूस आहे म्हणे, माझ्याकडून काय झालं मला काही लक्ष नाही. त्या दिवशी भगवान परमात्मा येत होते आणि सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी ओट्यावर बसलेल्या होत्या. रुक्मिणी म्हणाली, बघ म्हणले ज्याच्यावर जास्त प्रेम असेल ना त्याच्याकडे भगवान परमात्मा येतील. दोघी ओट्यावर बसलेले आहेत. कृष्ण परमात्मा येऊ लागले आणि येता 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 गंमत काय झाली, भगवान परमात्मा जसे आले, आल्याबरोबर दोघींनी ठरवलं कोणाशी आधी बोलतात. दोघी जवळ जवळ येऊ लागल्या, भगवंत आपल्याशी बोलावेत म्हणून. दोघी जवळ जवळ आल्या. भगवान परमात्मा तिकडून आले आणि आल्याबरोबर सत्यभामेचे डोळे झाकले. सत्यभामेला इतका आनंद झाला, म्हणले बघ माझ्यावर किती प्रेम आहे म्हणे त्यांचं. आल्या आल्या माझे डोळे झाकले म्हणले आणि पाठीमागं उभे राहिले. खरं प्रेम कोणावर आहे? कृष्णाचं. सत्यभामेला वाटलं की बस माझ्यावर कृष्णाचं प्रेम आहे. रुक्मिणी म्हणली, अगं भावळट येडे, डोळे तुझे झाकले पण मुकामा घेतला होता ना.
भगवान परमात्मा हा अनंत लीला करणारा भगवान परमात्मा आहे. त्याच्या लीला अनंत आहेत. आणि मग असा जो अनंत आणि आनंदघन असलेला भगवान परमात्मा तो अनेक स्त्रियांच्या ठिकाणी रममान झालेला दिसतो, अनेक ठिकाणी एकरूप झालेला दिसतो. आणि हा एकरूप झालेला राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमण 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 हरि बोल, मन हरि बोल, जय जय राधा रमण हरि भगवान, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि. भागवत ग्रंथामध्ये राधेचं नाव कुठेच नाही, कुठेच नाही राधेचं नाव. राधा शब्दाचा अर्थ उलट करा, त्या अक्षरांचा अक्षर उलटे करा. राधा शब्दाचा उलट अर्थ करा धारा. धारा म्हणजे भक्ती रूप असलेली धारा. आणि ही धारा म्हणजेच परमेश्वराची भक्ती. आणि ही भक्तीच भगवंताला प्रिय होते. आणि प्रिय झालेली भक्ती भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काही लागत नाही. भगवंताला प्रसन्न करायचं असेल बस साध एक फूल महत्वाचं आहे. देवाला फूल समर्पण करता आलं पाहिजे. महानुभाव पंथाची मंडळी सुद्धा देवाला फूल समर्पण करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर एक या विषयी चिंतन मांडलेलं आहे. माऊली म्हणतात, पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरुंबवावे, परिमुखीची घाले. भक्तीच्या नावाने तुम्ही भगवंताला एक फूल अर्पण करा. पण काही काही माणसं ज्यांना इच्छाच नाही काही करायची ते माणसं लय नाटकं करतात बघा. एखाद्या माणसानं सांगितलं असेल की त्या अशोकराव भालेरावच्या घरी कपाटे बाबा आलेले आहेत आणि त्यांना बोलवून आण. पोराला जर सांगितलं आणि पोराच्या जर मनात नसल तर पोरग काय म्हणतो, आणि तिथं नसले मग तिकडं सुदामराव भालेरावकडे बघा, आणि तिथं बी नसले मग तिकडं भाऊलाल भालेरावकडे बघा, आणि तिथं कुत्र असलं. मग ज्याला करायचंच नाही ना तो असे नाटक करतो. फूल जर आपल्याला अर्पण करायचं आहे ना तर तुम्ही फूल कुठलंही आणा. भगवंताने सांगितलं नाही की तुम्ही गुलाबाचं जाणलं पाहिजे, झेंडूचं जाणलं पाहिजे. कुठल्याही भक्तीच्या नावाखाली तुम्ही काही अर्पण करा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसार येणे नाही, पुनरपि संसार येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा.
सेवंती देऊ भगवंती मन हे सेवंती देऊ भगवंती पुनरपि संस्कृती पुनरपि संस्कृती येणे नाही येणे नाही मन हम गोरा अर्पुनीश्वरा मन हम गोरा अर्पुनीश्वरा मन हम गोरा अर्पुनीश्वरा मनरूपी मोगरा भगवान परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. फूल नाही ना, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले तुमच्याकडे फूल नाही ना, पानवा पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी व्यात रंबवावे परी मुखे जिगाली. म्हणले फुलंच मिळत नाही उन्हाळ्यामध्ये, म्हणले पान अर्पण करा. ते साजूक न हो सुकले भल तैसे, फूल नाही पान आणा. लोक म्हणले पानं पण झाडाला राहत नाही, देवाला पानं कसं अर्पण करावं. मग देव म्हणाले तव उदकाचे तव सांकडे नव्हेल की. तुमच्याकडे पान फुल नसेल तर तुम्ही काय करा, उदक म्हणजे पाणी समर्पण करा, पाणी अर्पण करा. संकल्प सोडताना पाणी वापरतात आहे की नाही. मानोबा पंथामध्ये अन्नदान कृष्णार्पण, दक्षिणादान कृष्णार्पण, वस्त्रदान कृष्णार्पण. अर्पण करताना पाणी टाकतात. पाणी का टाकतात? तूप का नाही टाकत? दूध का नाही टाकत? पाणी का टाकतात? दूध टाकलं असतं तर दुधाचा वास राहिला असता तुमच्या हाताला आणि घेणाऱ्याच्या हाताला, आणि मग आठवण केली असती की मी दान केलंय. आणि म्हणून दान करणाऱ्याला त्याची सुद्धा आठवण राहू नये, आणि म्हणून पाणी सोडतात. आणि तुम्ही म्हणतात ना, एखाद्याने तुमच्याकडं नाही, तुमचे घेतलेले पैसे नाही दिले तर तुम्ही काय म्हणतात? पाणी सोडलं, जाऊ दे म्हणतात ना तुम्ही. पाणी सोडलं म्हणजे काय केलं? सोडून दिलं, काय मागायची विषय नाही. मंडळी, आपल्या या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा आलेले आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. बसा तिथं पलंगावर बसा, बसा बसा तिकडे पलंगावर बसा. किती वेळ उभं राहणार तुम्ही? पलंगावर बसा तिकडे पाठीमागं बसा. बरं 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 बरं. तिकडे तराजूकडे बसलेल्या सत्यभामाबाई आहेत भगवान कृष्ण परमात्म्याच्या परिवारातल्या, आणि इकडे बसलेल्या रुक्मिणी बाई आहेत. हा, लक्ष ठेवा. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. ओ बाके बिहारी नंदलाल मेरो है. हाथ गोदायाचे बिहारी नंदलाल करा, हाथ करा. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. ओ बाके बिहारी नंदलाल मेरो है, बाबा नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोपाल कृष्ण भगवान बाके बिहारी गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. भगवान परमात्म्याला तुम्ही काय समर्पण करतात हे जास्त महत्वाचं आहे.
तुम्ही तुमचा भाव तुम्हाला समर्पण करता आला पाहिजे. भावेन देवम कलिया नरेंद्रम. भक्तिभाव अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये म्हटलं, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून, बळे विन शक्ती बोलून, बळे विन शक्ती बोलून, भावे विना भक्ती बळे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलून, बळे विना शक्ती बोलून, बळे विना शक्ती बोलून. भाव भक्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि भक्ती जर आमच्या हृदयामध्ये भगवंताची नसेल तर तुम्ही जो अभिनय करताना तो अभिनय काही कामाचा नाही. तुम्ही मंदिरामध्ये जाता, हात जोडता आणि हात जोडल्यानंतर तुम्ही देवाला प्रार्थना करतात. त्वमेव माताची पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम. प्रार्थना करता, पण प्रार्थना करत असताना तुमचं अर्ध लक्ष चपलीकडे असतं. पुण्यत ग. काही काही ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच लिहिलं असतं, कृपया चप्पल येथे काढा. बरोबर. पण ज्याची नवी चप्पल असते ना त्याला इतकं वाईट वाटतं की कुण्या चांडाळानं लिहिलं असेल. बरं लिहिलं तर लिहिलं, पण निदान असं ते लिहावं का नाही, कृपया चप्पल येथे काढा. ज्याची नवी असेल त्यांनी मध्ये घेऊन जावं. आम्ही मंदिरात असतो पण मंदिरात राहूनही आमचं देहाबाहेर असतं. आपण कार्यक्रमात बसतो पण अर्ध लक्ष घरी असतं. शरीरानं आपण बसलो तिथं, मनानं सुद्धा बसता आलं पाहिजे. आणि भक्तिभाव अत्यंत महत्वाचा आहे. भक्ती भावनसे हृदयात, भक्ती भावनसे हृदयात, दासी भेटल का भगवंत, दासी भेटल का भगवंत. भक्ति भावन से हृदयात, भक्ति भावन से हृदयात, त्याची भेटेल का भगवंत, त्याची भेटेल का भगवंत. अंतःकरणामध्ये भाव नसेल, भक्ती नसेल तर तुमची जी कृती आहे ही कृती फक्त अभिनय आहे. आणि अभिनयाला महत्व नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं, भगवान श्री चक्रधर प्रभू म्हणतात, बाई हे बरवे नव्हे, भीतरी असे ते बरवे. की तुम्ही बाहेरून कसे आहात याला महत्व नाही. तुम्ही काळे कपडे घातले का, निळे कपडे घातले का, गुलाबी कपडे घातले, तुम्ही दाढी वाढवलेली आहे की आडवा गंध लावलेला आहे, उभा गंध लावलेला आहे, काही त्याला गरज नाही. तुम्ही आतमध्ये कसे आहात हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी माझ्या कथेमध्ये नेहमी एक सांगत असतो, प्रत्येक कथेमध्ये मी सांगत असतो की मंदिरात जोडल्या गेलेले हात, लक्ष आहे ना तुमचं, मंदिरात जोडल्या गेलेले हात मंदिराच्या बाहेर येऊन काय करतात याला जास्त महत्व आहे. आणि म्हणून आमचं जीवन उज्ज्वल आणि आदर्श बनलं पाहिजे. केवळ केवळ बाह्य अंगाने तुम्ही सजू नका, अंतरंग स्वच्छ झालं पाहिजे. हे जे तन जे आहे ना, तन तंबोरा तार मन हरि के कर से बज रही है. तन तंबोरा, तन तंबोरा तार मन हरि की है आवाज, हरि की कर से बज रहा, हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो
सांसों के तार बोले। आणि हो, आणि म्हणून आमची जी श्वास आहे, हा श्वास आम्हाला कृष्ण कृष्ण म्हणता आलो पाहिजे. तुम्ही उठता बसता झोपताना भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. अहंकार काही कामाचा नाही. सत्यभामेला अहंकार आला होता की माझ्या इतकं प्रेम कृष्णावर कोणीच करत नाही, आणि हा तिचा गर्वहरण भगवंतांना करायचं होतं. भगवंताने सांगितलं बस तिच्या डोक्यामधलं, त्या रुक्मिणीच्या डोक्यामध्ये घातलेलं फूल रुक्मिणीच्या डोक्यात घातलं म्हणून तुला राग आला, तुझ्या डोक्यात राग आला. म्हणून भगवंतांनी काय केलं, मग त्वरित बघा वृक्ष प्रभू अनविला. स्वर्गामध्ये भगवंतांनी पाठवलं, सेवकांना सांगितलं जा फुलच काय एक मोठं झाड घेऊन या म्हणले हिच्या करता. मग त्वरित बघा वृक्ष प्रभू अनविला, अंगणी तिच्या लाविला. सत्यभामेच्या दारामध्ये पारिजातकाचं झाड लावलं. पण गंमत काय झाली, पारिजातका लता कळ्यांनी फुलला, पण फुले मिळती रुक्मिणीला. अंगणात तिच्या लावला, पण ते सगळे फुलं कुठे पडायचे, रुक्मिणीच्या अंगणात पडायचे. आणि म्हणून रुक्मिणीच्या मनात एक घुसून गेलं की कृष्णाचं फक्त रुक्मिणीवरच प्रेम आहे. आणि म्हणून एके दिवशी नारद म्हणे नारायण 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 करत चला. नारद म्हणे निघाले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. चला चला जा पटकन. नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी. नाचत नाचत नारद म्हणे निघाले. ते बघा येत आहेत. तेरी महिमा या या. नारी नारी हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण झाली वाजवा भजन करा. नारद म्हणे येत आहेत. नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वारकाधीश कृष्ण भगवान की. नारायण नारायण करत करत नारदांची स्वारी येत आहे. आणि अशी नारदांची स्वारी नारायण नारायण करत 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 नाचत नाचत भगवंताचं नाम घेता तुझे गोविंद. नाम घेता तुझे गोविंद. मनिवाये भरून आनंद. नाचू लागा त्याला. घेता तुझे गोविंद. घेता तुझे मनिवाये भरून आनंद. मनिवाये भरून आनंद. नाम घेता तुझे नारायण नारायण. आणि अशी नारायण करत 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 नारदांची स्वारी सत्यभामेच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचली. सत्यभामेच्या महालामध्ये पोहोचली. आणि सत्यभामेने विचार केला की संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संतांचं मी स्वागत करते. महाराज तुम्ही माझ्या घरी भिक्षेसाठी आलेले आहात. माझ्या घरी भिक्षेला तुम्ही आलेले आहात. महाराज मी आपणाला भिक्षा म्हणून काय अर्पण करू, काय मागाल ते मी तुम्हाला अर्पण करेल.
नारद मुनी म्हणाले तसं नाही, अगोदर संकल्प करा, पाणी सोडा माझ्या हातावर, संकल्प करा आणि संकल्प केल्यानंतर मी मला काय पाहिजे ते मागेल. आणि म्हणून सत्यभामेनं हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं नारदांनी की मी जे म्हणतो ते म्हणा, कृष्णार्पण. सत्यभामेला म्हणायला लावलं त्यांनी, कृष्णार्पण, कृष्ण मला अर्पण करून टाका. सत्यभामा म्हणाली असे माझ्यावर प्रेम नाहीच आहे म्हणे, त्यांचं घेऊन जा म्हणे माझ्या घरून, काही लागत नाही मला कृष्ण. आणि म्हणून काय केलं नारदांनी, कृष्णार्पण म्हटल्याबरोबर सत्यभामेनं कृष्णाला धरलं हाताला आणि नारदांच्या हवाली करून टाकलं. नारद मुनी म्हणाले बरं झालं, म्हणले हा विना सांभाळू सांभाळू कंटाळा आला होता. स्वर्गामध्ये, मृत्यूलोकामध्ये, पाताळ लोकामध्ये जाता जाता प्रवास करता करता हा विना सांभाळू सांभाळू कंटाळा आला होता. माझ्या हाताखाली कोणी पोरगं पाहिजे होतं, बरं झालं कृष्ण मिळाला म्हटले. आणि म्हणून माझ्या हाताखाली कोणीतरी सेवक पाहिजे होता, दास्य करणारा का कोणीतरी पाहिजे होता. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये नारदांनी विणा अडकवला आणि नारदांनी सांगितलं की कृष्णा आता तू माझा सेवक झालेला आहे, तू माझा दास झालेला आहेस. आणि म्हणून मी जे म्हणतो माझी सेवा कर, म्हणून आपण द्वारका नगरीमध्ये आलेलो आहोत म्हटले. आणि या भागवत नगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला भिक्षा मागायची आहे. द्वारकेमध्ये सुवर्णाची द्वारका, अहो सुवर्णाच्या द्वारकेमध्ये सगळे पैशावालेच माणसं, जे ते मागणारे सगळे मागण्यासाठी कृष्ण परमात्मा या द्वारका नगरीमध्ये मागायला निघाले. आणि मागायला निघाल्यानंतर सगळ्या भक्तांच्याकडे, द्वारका नगरीतले भक्त सगळे द्राक्षे संपन्न, कांद्याचे संपन्न असलेली सगळी शेतकरी माणसं, सगळ्यांच्याकडे आपण भिक्षा मागायला जाऊ म्हटले. माझ्याकडेच आणि भिक्षम दे पहिलं. बाबा काही नियोजन चुकवलं हो तुम्ही. मडी नाही वेचला विकत घेतला शा बाई मी विकत घेतला शा बाई मी विकत घेतला शा नाही खळतली कबड्डी दमडी नाही खळतली कबड्डी दमडी नाही वेचला विकत घेतला शा बाई मी विकत घेतला शा कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाई तुके जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरिना मोजिले हरिना विकत घेतला शा बाई मी विकत घेतला शा बाळ गुराकी यमुने वरता भगवान गोपाल कृष्ण परमात्मा या द्वारका नगरीमध्ये भिक्षा मागायला सुरुवात केल्यानंतर सत्यभामेकडे 108 असलेल्या स्त्रिया सगळ्या सत्यभामेकडे गेल्या. अगं आमचा पती तू कस काय दान केला? तुझ्या एकटीचा आहे का कृष्ण परमात्मा? हा तर सगळ्यांचा आहे. पण सगळ्यांचा असलेला भगवान परमात्मा तू कसा दान केला? हा सगळ्यांचा आहे.
बाळगुराखी यमुनेवरचा गुलाम तारा संता घरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम दासाचा श्रीराम विकत घेतला बाई मी विकत घेतला जितुकी बालक तितुकी नावे बालक तितुकी नावे हृदय तितुके त्यांची नावे तरी न ओळखी कुणीही आला तरी न ओळखी कुणीही आला दीनानाथ दीनानाथ विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला नाही खर्चली कवडी दमडी नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला आणि मग भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जिकडं तिकडं सर्वकडं नारदांना सोबत घेऊन गावामध्ये भिक्षा मागायला सुरुवात केलेली आहे. गळ्यामध्ये विना देऊन टाकला. हा द्वारकेचा राजकुमार असलेला भगवान परमात्मा सम्राट असलेला हा राजा नारदांची सेवा करतो आहे. आणि मंडळी भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी सर्वस्व करायला तयार होतो. भगवान श्री चक्रधर स्वामींनी भक्ताला पाठीशी घेतलं. निळभट्ट भांडारेकरांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पाठीवर घेतात आणि त्यांची सेवा करतात. भक्ताशी पाठीशी घाली भाईदेव व्यास भगवान श्री चक्रधर स्वामींच्या जवळ झोपायचे आणि झोपल्यानंतर स्वामी स्वतः त्यांना रात्री उठून घेऊन त्यांची सेवा करायचे. भक्ताची सेवा भगवान परमात्मा करतात. भक्त इतका मोठा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, बाई भक्ताची थोरवी देवची जाणे. भक्ताचा जो महिमा आहे तो भक्ताचा महिमा आपण नाही समजू शकणार आहे. भक्ताचा महिमा जो आहे तो आनंद वेगळा आहे. आणि म्हणून तो भगवान परमात्मा देवासारखा देवच, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून एका भावगीतात म्हटलं ना, तुझ्या सारखा तूच देवा, देवा तुझ्यासारखा तूच आहे, तुझ्यासारखा वेगळा दुसरा कोणीच नाही. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही संकटा तुझी तारीची मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा,
तुझ्या नामात रे गोडवा श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशी ही सगळी भगवान गोपाल कृष्णांच्या इतर पत्न्या ज्या होत्या त्या सत्यभामेकडे गेल्या आणि सांगितलं की आमचा पती तू एकटीनं कसा दान केला. दान करायचं होतं आम्हाला विचारायला पाहिजे होतं ना. आता सत्यभामेला एक खूप मोठा अपराध झाल्यासारखा वाटू लागला आणि म्हणून काय करावं हे सूचना विचारात पडली. आणि म्हणून पुन्हा सत्यभामा नारदांच्याकडे गेली आणि सांगितलं महाराज माझ्याकडून चूक झाली, मी नकळत कृष्णाला दान केलं गेलं माझ्याकडून, कृपा करून मला आता कृष्ण परत हवा आहे. ते म्हणले दान दिलेलं काही परत मागतात का हो? तुम्ही मला दान केलं ना कृष्ण, आता तुम्ही का मागतात? ते म्हटले नाही मला माझ्या ज्या सगळ्या सख्या माझ्या बहिणी आहेत ह्या सगळ्या मला नावं ठेवतायत आणि म्हणून माझा पती मला परत करा. तुम्हाला काय पाहिजे असेल ते मी देईन. मी सुवर्णाच्या नगरीमध्ये द्वारका नगरीत राहते, तुम्हाला लागल तेवढं सोनं मी देते. अहो सोन्याची काही कमी होती का? भिंती सुद्धा सुवर्णाच्या सोन्याच्या होत्या, संपूर्ण दगड सुद्धा सुवर्णाचे होते, तिथं काय कमी सोन्याला. मग त्यांनी सांगितलं, नारदांनी सांगितलं की मला कृष्णाच्या वजना इतकं दान पाहिजे. ते म्हणले वजना इतकं काय पाहिजे? म्हणे तुला जे देता येईल ते द्या. मी सोनं दान करते म्हणले कृष्णाच्या वजना इतकं. म्हणले काही हरकत नाही, तराजू काटा मागवा. आणि मग तराजू काटा मागवल्या गेलेला आहे आणि कृष्णाला एका पारड्यामध्ये बसवलेलं आहे. हे बा तराजू पाहून घ्या सगळ्यांनी. खालीवर होतो का बाबा? दाखव आम्हाला एकदा खालीवर करून. बघितला ना मंडळी? बघितले का सायगावकर मंडळी? हा इथं जमलेली सगळी भक्त मंडळी, तराजू एकदा खालीवर करून दाखवा. हा होतो ना खालीवर. आता कृष्णाला बसवा त्याच्यामध्ये. आता कृष्णाच्या वजना इतकं सोनं दान करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी तराजू मध्ये सत्यभामेनं कृष्णाला बसवलेलं आहे. बसवलं पब्लिककडे. तराजू मध्ये कृष्ण बसवलेला आहे आणि सत्यभामेनं जे आणलेलं सोनं आहे, ज्यांनी आणलं असेल सोनं चांदी ते पाठवा इकडे. कोणाचं राहिलं का द्यायचं? द्वारपाल मंडळी, चौकदार मंडळी घेऊन या बरं. जिकडे तिकडे कोणाचं असेल तर. कोणाकडे आहे का? आहे तर पाठवा, जा पटकन आणा. जमलेलं सोनं टाकलं तरीही कृष्ण बरोबरीचा होत नाही. आता सत्यभामा घाबरू लागलेली आहे. आता काय करावं? बाकीची मंडळी थोडं बघू द्या ना, आम्हालाही बसू देत, मला दिसत नाहीये की कृष्णाच्या वजना इतकं पाहिजे. एवढं सगळं टाकलं, सगळ्या प्रकारचं सोनं टाकलं, माहेरून आणलेलं सोनं टाकलं, गळ्यामधलं सोनं सुद्धा टाकून दिलं, हातामधले अलंकार सगळे टाकून दिले, तरीही कृष्ण त्या बरोबरीचा होत नाही. आता मात्र सत्यभामा घाबरली आणि घाबरल्यानंतर आता काय करावं मोठा प्रश्न पडला. आणि अशा वेळी सत्यभामा धावत पळत रुक्मिणीकडे गेली. रुक्मिणी जिथं बसलेली होती महालामध्ये तिथं गेली आणि रुक्मिणीला प्रणाम केला. ताई रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा ना. अहो त्या ठिकाणी मी कृष्णाला तराजू मध्ये टाकलं आणि तिथं मी सगळं सुवर्ण सगळं त्याच्यामध्ये टाकून तो वजनाचा होत नाहीये. मी नकळत माझ्याकडून ही चूक घडलेली आहे. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला.
ऐकून सगळी ब्राह्मणवाणी, ऐकून सगळी ब्राह्मणवाणी, अर्पण केला सारंग पाणी, उठाई चला तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठाई चला. मग रुक्मिणी सत्वर उठली, मग रुक्मिणी उठली आणि तिने भगवान कृष्ण परमात्म्याला वंदन केलं. भगवान कृष्णाची पूजा केली आणि पूजा करून तिने भगवंताजवळ गेलेली आहे. मंडळी, भगवंताला धन द्रव्य पैसा लागत नाही, भाव महत्वाचा आहे. आणि म्हणून सत्यभामेनं काय केलं, भगवंत फक्त पानाने फुलाने प्रसन्न होतो, फक्त भक्तिभाव महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यावेळी एक तुळशीचं पान घेतलं, तुळशीचं एक पान तुळशीचं तोडलं आणि हे पान घेऊन रुक्मिणी तराजूपाशी गेली. जे सोनं ठेवलेलं होतं त्या सोन्यावर तुळशी पत्र हाती घेऊनी, तुळशी पत्र हाती घेऊनी, उठाई चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठाई चला. कृष्ण भगवान की. तुळशी पत्र हाती घेऊन, तुळशी पत्र हातामध्ये घेतलं. ते पत्र फक्त त्या सुवर्णावर टाकलं आणि सांगितलं, प्रभो त्वदीय वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पये. प्रभो, आम्ही जे काही करतो ना, यत् करोसि यदस्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. ब्रह्मार्पणम् ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंधव्यं ब्रह्म कर्म समाधिना. सगळं काही हे परमेश्वराचं आहे, आमच्याकडे काय आहे. आणि म्हणून हे सगळं आम्ही भगवंताला अर्पण करतो. आणि म्हणून देवा, हे सगळं विश्वाचा निर्माता तू आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सुयदे सचराचरम. तुझ्या अध्यक्षतेखाली हा सगळा पृथ्वीचा कारभार चालू आहे. तुझ्या अध्यक्षते, तुझ्या इच्छेनं झाडाचं पान हलतं, तुझ्या इच्छेनं श्वासोश्वास आमचा चालतो, तो सुद्धा तुझ्या इच्छेनं. आणि म्हणून हे एक तुळशीचं पान रुक्मिणीनं भगवंताच्या त्या पारड्यामध्ये ठेवलं. तुळशी पत्र पारडे ठेविता कृष्ण झाला बराबरीचा, कृष्ण बरोबरीचा झाला आणि आपोआप ते पात्र वर गेलेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. असा अभूतपूर्व असलेला सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि यानंतर लगेच आपल्याला सुदामाची भेट